आम्ही शामराव श्रीरंग पवार, मुक्काम पोस्ट माईगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा आणि मुंबईचा पत्ता 332 सत्यम सोसायटी, सेक्टर 5, फ्लॅट नंबर B169, घनसोली, नवी मुंबई। आज इथे आम्ही नागभूमी बुद्ध विहार इथे आलेलो आहोत आणि त्यातील डायरेक्टर साहेब आहेत आमचे अतुल कुडवे साहेब आणि अजय रवी बोराडे साहेब यांनी आम्हाला इथे आणलं आणि राष्ट्रशक्ती प्रोडक्शन मुंबई यांच्यामध्ये सामील करून घेतलं आणि आजपासून आमचा ट्रेनिंग कोर्स चालू होणार आहे। आज, उद्या आणि परवा म्हणजे 26, 27 आणि 28, 29, 30ला आम्ही खाली आहे। ते आमचे डायरेक्टर साहेब आहेत अतुल कुडवे साहेब यांच्या आईवडिलांची गाठभेट घ्यायला आम्ही जाणार आहोत आणि तिथून आल्यानंतर 2/7/2026 रोजी इथे नामांकन आणि देण्याचा सोहळा इथे संपन्न होणार आहे आणि त्या सोहळ्याला आम्ही चीफ गेस्ट आहोत। चीफ गेस्ट असलो तरी मी तुम्हाला लहानच आहे आणि इथं कोणी मोठा कोणी नाही आणि मी माझ्या पदाचा मला गर्व नाही पण अभिमान आहे भारतीय असल्याचा। आणि या भूमीमध्ये मी आलो, राहिलो। आता सध्या मी यवतमाळ येथे आहे आणि यवतमाळ येथे हे नागभूमी बौद्ध विहार आहे जो आपल्याला मी दाखवत आहे। फार सुंदर आहे बुद्ध विहार आणि स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे इथली। एकही तुम्हाला कचऱ्याचा कवडचा दिसणार नाही इथे। आणि आमच्या ज्या ताई आहेत या इथल्या यवतमाळच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आम्हाला काल डबा दिला, त्यांचंही अभिनंदन। कारण इथं जवळपास कुठलंही हॉटेल नाही आहे आणि आम्हाला त्यांनी जेवू घातलं, हे त्यांचं मोठं हे त्यांनी कर्तव्य निभावलेलं आहे आणि ते चांगले आहेत। आमच्या उपाध्यक्ष आहेत त्या आणि त्यांचं अभिनंदन, त्यांच्या परिवाराचं अभिनंदन की ज्यांनी आम्हाला जेवू घातलं। फार फार आम्ही त्यांचे ऋणी आहोत। आता आम्ही इथे राहत आहे आणि इथली व्यवस्था फार चांगली आहे। या बुद्धविहारामध्ये रूम आहेत, बाथरूम आहेत आणि समोर आपल्याला दिसतंय तर नागसेन वाचनालय वडगाव आणि समोरचं गेट आहे आणि त्या समोरच्या गेटच्या समोरच एक आपला बंगला आहे आणि त्या बंगल्यात ते आपली चावी ठेवली जाते। फार सुंदर विलोभनीय दृश्य आहे हे बघा। मी आपल्याला दाखवत आहे, आजूबाजूचा परिसर दाखवत आहे आणि आपलं हे बुद्धविहारही आपल्याला दाखवत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आहे आणि त्या संविधानाप्रमाणे आम्ही राहू आणि आम्ही सर्वांना मार्गदर्शन करू। आता इथे मी मोठा वक्ता किंवा कुणी असं नाही आहे, असं एक सामान्य माणूस आहे आणि आपल्याला हे चित्रित करत आहे आणि हे आपल्याला दाखवत आहे। दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढ्या उच्चंबू परिस्थिती या विभागामध्ये आपलं हे बुद्धविहार शोभून दिसत आहे आणि ज्यांनी ही वास्तू घडवली त्यांचं अभिनंदन मी करेन। आता हे दाखवत आहे, मला नेहमीप्रमाणे दाखवायला कोणी नाही आहे, मी एकटेच आहेत। बघा बाबासाहेब
आंबेडकर साहेब कसे उभे आहेत आणि त्यांच्याकडून परत आपल्याला बुद्धविहाराकडे घेऊन जात आहे मी. आणि ही वास्तू जी आहे ती आता कोणी निर्माण केली आहे, कधी बांधलं आहे, हे आपल्याला मी दाखवित आहे. दाखवणारं मला कोणी नाही आहे. आता हे मी आपल्याला दाखवत आहे. थोडं शिडी आहे इकडे, तर शिडी बाजूला करत आहे आणि आपल्याला दाखवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, नागभूमी, वडगाव तालुका, जिल्हा यवतमाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे बांधकामाचा भूमिपूजन समारंभ दिनांक 10 जुलै 2010 रोजी शनिवारला खालील मान्यवरांच्या हस्ते उपस्थित झाला. बघा, छान बोर्ड लावला आहे इथे, आपण पाहू शकता. आपल्याला एकदम बोर्डाच्या जवळ घेऊन जात आहे मी. एवढं बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, ज्यांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला, ते गौतम बुद्ध, परमपूज्य गौतम बुद्ध, आणि ज्यांनी आम्हाला हितपर्यंत आणलं ते आमचे डायरेक्टर साहेब श्री अतुल कोडवे साहेब आणि दुसरे डायरेक्टर रवी बोंगाडे साहेब. आणि आमचे ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं ते आमचे श्री समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे, युवा आमचे आहेत ते. या सर्वांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या परिवारालाही उदंड आयुष्य लाभो. माझ्या डोळ्यात आता अश्रू मावत नाही की घरच्यांना न सांगता मी इथपर्यंत आलो आणि त्यांनी मला परवानगी देवो अगर न देवो, पण माझं जे हे कार्य आहे आणि मी जे काही आरंभलं आहे, आमचे 5-6 चित्रपट आहेत, 5-6 मराठी गाणी आहेत. आणि मी आता नुकतंच गाणं करणार आहे की मी नगरसेवक बोलतो आहे, मला नगरसेवक झाल्यासारखं वाटतं आहे. हेही गाणं आपल्या पुढे येईल. आणि पैसा कमवण्याचा उद्देश नाही, पण ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला त्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे. आणि ज्या आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो त्या महाराष्ट्राला आम्हाला मोठं करायचं आहे. आणि ज्या जन्माला आम्ही भारतात आलो त्या भारत देशाचंही नाव पुढं आम्हाला घेऊन जायचं आहे. परत जय हिंद आणि जय भीम यांची जोडी जर जमली तर कुठलाही शत्रूचं नामरण होण्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. आणि आपल्या सर्वांच्या संमतीने मी इथे आलो आहे आणि सर्वांचं पाठबळ असंच मला लाभावं असं मला वाटतं. आपला फार फार मी ऋणी आहे. आणि ज्यांनी मला कोणी पाठवलं आणि हा जो पुरस्कार आहे, जो मला मान इथे मिळत आहे, तो मान आपलाच आहे, माझा नाही. मी फक्त घेण्यासाठी इथे आलो आहे आणि तो सर्वोच्च पदक मी घेईन. ही माझ्या आईवडिलांची पुण्य आहे आणि आपल्या सर्व जनतेचं आहे. कारण आम्हाला आईवडील नाही आहेत आता, ते नुकतेच स्वर्गवासी झाले आहेत. पण जिथे ते असतील तिथे त्यांनी सुखी राहावं आणि आम्हाला वरून आशीर्वाद द्यावा. आता इथे कोणी नाही आहे. आता थोड्याच वेळात लोक इथं जमा होतील आणि आपला हा कार्यक्रम चांगला व्हावा. आणि इथले कोणी जे आमचा कार्यक्रम होऊ पाहत नाहीत त्यांनाही आमच्या शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम व्हावून द्यावा. इथं कुठल्याही कार्यक्रमाला गलबूट लागणार नाही याची आम्ही सर्व टीम ग्वाही देतो आहे आपल्याला. आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा, चांगलं पाठबळ मिळावं आम्हाला, एवढंच आमची विनंती आहे. परत एकदा आपल्या सर्वांना अलविदा करतो. जय भीम बोलतो, जय भीमही बोलतो आणि आपल्याला अलैकुम सलामही करतो.
आणि हा व्हिडिओ पूर्णत्वाकडे संपवत आहे. जय हिंद आणि जय भारतई आणि जय भीमई. जय हिंद.